रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा जो सत्कार आहे 28 जुलैला षण्मुखानंद हॉलमध्ये, हे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याची अशी महत्त्वाची मीटिंग लागली होती. त्या मीटिंगचे अध्यक्ष ह्या जिल्ह्याचे संजय भाऊ डोळसे होते, मुंबईचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड होते, DM चव्हाण मामा, कार्याध्यक्ष वगैरे ते माधव साळवे वगैरे आणि अनेक प्रधान होते, फुलाबाई सोनवणे होत्या राष्ट्रीय कमिटीच्या. हे आपण जी आढावा मीटिंग जी असते येणाऱ्या कार्यक्रमाची काय आपण तयारी केली पाहिजे. येणाऱ्या 28 तारीखला जो दुपारी 3 वाजता आठवले साहेबांचा सत्कार आहे षण्मुखानंद हॉलला, ते बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे खरे वारसदार, बाबासाहेबांचे खरे वारसदार हे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब हे केंद्रीय मंत्री 3 वेळा झाल्यामुळं त्यांचा हॅड्रिक झाल्यामुळं ती सत्कार त्यांचा करण्यात आहे. बाबासाहेबाच्या नंतर खऱ्या अर्थाने जर मंत्रिपद भेटलं असेल केंद्रामध्ये ते आठवले साहेबाला भेटलं आणि त्यासाठी ह्या जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष डोळसे आणि आम्ही सर्व ह्या जिल्ह्यामध्ये एक तयारी चांगल्या पद्धतीने कशी करायला पाहिजे अशी आढावा मीटिंग दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष संजय डोळसेच्या आधिपत्याला घेतली आणि हा कार्यक्रम जो कशा पद्धतीने करायला पाहिजे येणारा 28 तारीखचा ह्याची आढावा मीटिंग घेऊन कार्यकर्त्यांना महिलांना मार्गदर्शन केलं की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या विभागामध्ये गाड्या वगैरे कशा घ्यायच्या, कशा पद्धतीने यायला पाहिजे लोक, हा आजच्या आढावा मीटिंग होती. आमचे संघर्ष नायक नेते रामदासजी आठवले साहेब यांचा 28 जुलै रोजी षण्मुखानंद हॉल ह्या ठिकाणी जाहीर सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉल असल्याकारणानं सर्वस्व बरेचपैकी जबाबदारी ही दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यावरती आहे. म्हणून आज या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमधील सर्व तालुका अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष यांची आज आपण पूर्वतयारी म्हणून बैठक कशा प्रकारे आपण नियोजन करायचं आहे म्हणून बोललो आहे. ह्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आज आमचे मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे आले होते, बाळासाहेब गरुड कार्याध्यक्ष आले होते आणि येणाऱ्या 28 तारखेला मोठ्या जल्लोषात दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने सत्काराची तयारी चालू आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.